काय सांगणार उपोषण सुटते? खरं तर या ठिकाणी आमचे सहकारी निलेशजी शिंदे यांचा हा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपोषण केलं आहे। त्या उपोषणा मागचा जो काही त्यांची भावना होती ती पण त्यांनी सांगितली। इथं काही कोणाशी राग नाही, रुसवा नाही किंवा व्यक्तिगत कोणाशी काही वैर नाही, परंतु कुठेतरी संस्थेची उन्नती व्हावी, तिथल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्या मुख्याध्यापकांच्या मार्फत जे काही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या निदर्शनास आलंय कोणाच्या निलेशजींच्या, त्यांनी त्या पद्धतीने जवळजवळ 1.5 वर्ष अर्ज केलेत, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु न्याय मिळाला नाही। म्हणून खरं तर त्यांनी 8 दिवसापूर्वी सगळ्या विभागाला पत्र देऊन या ठिकाणी उपोषण करणार कालपासून असं त्यांनी निर्णय घेतला। तुमचा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा होता? हो, अगदी पहिल्या दिवसापासून। काल आम्ही ज्यावेळेस त्यांना मी पहिलं विचारलं की बाबा आपले मुद्दे काय, मी ते मुद्दे पाहिले, ते खरोखर विचार करण्याजोगे मुद्दे आहेत आणि त्या आपल्या 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत आणि ते आम्हा सगळ्या ग्रामस्थांना बऱ्यापैकी पटल्यामुळे म्हणजे आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून आहे आणि अनेक लोक त्या ठिकाणी आली, त्यांनी देखील विनंती केली की उपोषण माग्या, परंतु निलेशजींनी या ठिकाणी स्वाभिमानाने या ठिकाणी कुठेतरी उपोषणाला बसलेत आणि आळेगावामध्ये म्हटलं तर हे मला वाटतं पहिलंच उपोषण असेल का जे पूर्ण वेळ चालून आणि त्या यशस्वीरित्या त्याच्या मागणीला मान्यता मिळाली। खरं तर आज साहेबांचं देखील या निमित्ताने मी आभार मानेन। काल साहेबांनी सुद्धा इकडे व्हीसी चालू असताना ऑफिसला त्यांच्या हे सोडून त्यांनी निलेशजींना भेटायला या ठिकाणी आले, विनंती केली, परंतु आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला कागदावर समिती स्थापन करून त्या समितीचं काम चालू होऊन पुढे कारवाईचं पत्र तुम्ही द्या। परंतु आज प्रत्यक्षात मध्ये समितीने काम चालू केलेलं आहे, त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं काम यांना पटलेलं आहे, त्यांना समाधानी आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ते उपोषण सोडण्याच्या तयारीत आहे। आणि खरं तर 2 दिवसामध्ये आळेगावातील आळेसंतवाडी कोळवाडीतील अनेक नागरिक, मग त्यामध्ये या ठिकाणी सकाळी संध्याकाळी मुलाला सोडवायला येणारे पालक देखील या ठिकाणी आले, त्यांनी देखील त्यांच्या भावना इथं येऊन सांगितल्या, ज्यांच्या काही आपल्याशी ओळख पण नाही असे पण पालक आले, त्यांनी या ठिकाणी सह्या केल्या, काहींनी आम्हाला काय संस्थेमध्ये मुलांच्या बाबतीत गुणवत्ता आहे काय या सगळ्या गोष्टींचं निलेशजींशी त्यांनी चर्चा केली, त्याला साक्षीदार आम्ही सगळं आहोत आणि खऱ्या अर्थाने आज या उपोषणाला यश येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि आळेगावातील ज्ञात अज्ञात अनेक ग्रामस्थांनी या उपोषणाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला। अगदी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत आपण पाहताय सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला, कारण ते मुद्दे तितक्या जिव्हाळ्याचे होते, तो मुद्दा तितका महत्वाचा होता आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून होता। कारण शैक्षणिक दृष्टिकोन जर आपण पाहिला तर भविष्यामध्ये ही जी मुलं आहेत ही पुढची पिढी आहे, त्यामुळे ही पुढे कुठेतरी जाण्यासाठी देशाचं भविष्य आहे, म्हणून याच्यावर निलेशजींनी हा सगळा फोकस केला आहे। वैयक्तिक कोणाशी रुसवा नाही, राग नाही हे या ठिकाणी किंवा शाळेची कुठली बदनामी करायची संस्थेचे सभासद आम्ही आहोत, ते आहेत, अनेक लोक आहेत, पालक पण आहेत, विषय तो नाही, परंतु जे चाललंय त्याला कुठेतरी त्यांना न्याय मिळाला नाही 1.5 वर्षात, म्हणून खरं तर उपोषणाचं आश्रय त्यांना उभारावं लागलं आणि या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांच्या निलेशजींच्या वतीनं आभार मानेन अज्ञात सगळ्यांनी आणि या ठिकाणी उपोषण आम्ही सर्वांनी या विनंतीला आपण उपोषण सोडावं अशी विनंती करतो। आळेभाटाचे ज्येष्ठ नेते नेताजी दादा डोके इथे आले, इथं बसले, नंतर त्यांचं काही सोशल माध्यमावर मेसेज फिरतोय का मी फक्त त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो, माझा उपोषणाला पाठिंबा नाही। वाणी साहेब, कसं पाहता? वाणी साहेब, 1 मिनिटं, या ठिकाणी एकच सांगतो, मागितलंच नाही या उपोषणाला मी बसल्यानंतर ज्यांनी या ठिकाणी येऊन वहीमध्ये आज जवळजवळ 300-400 लोकांच्या सह्या या ठिकाणी आहेत, सर्वांनी पाठिंबा दिला। मी एकच सांगल, कुणी दिला कुणी नाही दिला आपल्याला जायचं नाही, ज्यांनी दिला पाठिंबा त्या सर्वांचे आभार, ज्यांनी नाही दिला त्यांचे पण आभार। यश मिळालं हे महत्त्वाचं।